राष्ट्रपती राज्यपालांच्या अधिकारांबाबत निकाल येतो आहे। राज्यपाल विधेयक खूप काळ स्वतःकडे ठेवू शकत नाहीत। सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निकाल दिलाय। प्रलंबित विधेयकांबाबत सुप्रीम कोर्टाने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपल्याला सुप्रीम कोर्टातून समोर येते। राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकारांबाबत एक निकाल आलेला आहे आणि यामध्ये राज्यपाल विधेयक खूप काळ स्वतःकडे ठेवू शकत नाहीत असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल आहे। प्रलंबित विधेयकांबाबत सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। ते राज्यपालांच्या अधिकारांसंदर्भात आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांसंदर्भातला हा एक महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टामध्ये आलेला आहे। राज्यपाल विधेयक खूप काळ स्वतःकडे ठेवू शकत नाहीत आणि सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। उर्वशी खून आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। निकालासंदर्भातले तपशील आपण जाणून घेऊया। उर्वशी, राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांसंदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय काय, नेमका हा सगळा निर्णय? खूप महत्त्वाचा निर्णय हे सर्वोच्च न्यायालयाकडून आलाय। प्रलंबित विधेयकांवरती जे निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे एकदम अंतिम मुदत देण्याच्या संदर्भात ही पूर्ण सुनावणी होती। त्यात हे सांगितलं गेलं आहे की राज्यपाल जे आहे ते विधेयकांना मंजुरी देण्यासाठी वेळ निश्चित करू शकत नाही। त्यांनी हेही सांगितलंय डीम्ड असेंट म्हणजे ज्या सगळ्या लॉज आहेत किंवा ज्या पेपर्स आहेत जे फॉर्मली साईन केले जात नाही पण पास ऑन केले जातात, हे तत्व संविधानाच्या भावनेचा आणि अधिकारांच्या शक्तीच्या विरुद्ध आहे। आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की निवडून आलेले सरकार, मंत्रिमंडळ चालक असणार जे वेगळ्या हे आहेत त्यावरती राज्यपाल केवळ यांची औपचारिक भूमिका नाही, असा हा महत्त्वाचा हे आहे। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।